नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी. हे आमच्या हसूर गावाचे ग्रामदैवत श्री अंबाबाई यांचा उत्सव 2026 साली अगदी दणक्यात साजरा झाला. त्यावेळी हसूर गावामध्ये 4 तारखेपासून ते 8 आणि 9 तारखेपर्यंत श्री अंबाबाई मांड उत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रंगपंचमी दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी तर तमाशा असतो. शेवी तमाशा मास्टर तानाजी भोसले वाघिरीकर यांचा होता. तमाशा म्हणजे एक जुनी आठवण, जुनी ओळख. त्याच्या मोबाईलच्या युगामध्ये तमाशाचे प्रमाण कमी आले असले तरी आमच्या हसूर गावामध्ये जुनी परंपरा आणि जुन्या चालरीती चालूच राहणार आहोत. कारण गावाची जुनी ओळखच आताच्या पिढीला दाखवायला लागणार की. आज रंगपंचमीचा दिवस, सासनकाठी सजवायचा दिवस मुळे अंबाबाई मंदिरामध्ये विविध कार्यक्रम झाले. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी जन्नत भाऊजांनी शिऱ्याचा प्रसाद ठेवला होता. याचा आस्वाद गावातील भक्तांनी पण घेतला की. आज रंगपंचमी आणि सासनकाठी सजवाय कशी चालू आहे बघा की राव. पिवळा झेंडू, भगवा झेंडू, गुलाब, सेवंती अशी वेगवेगळी फुलं सासनकाठीला लावण्यात आली. त्यामुळं सासनकाठी अगदी देखणीच दिसत होती. नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आणि तुम्ही बघत आहे यूट्यूब चॅनल महेश बागडी. आणि आपण इथं हसूर तुम्हालामध्ये अंबाबाई मांड उत्सव यासाठी सगळी जमलो. आणि अंबाबाई मांड उत्सव हा पूर्वीपासून साजरा झालेला सण आहे. आणि इतका आनंदी वातावरण आमच्या हसूर तुम्हालामध्ये आहे. आणि हा सण आपलं कौतुक असं वाटतं की हा सण कधीपासून सुरुवात झाली आणि ही जी सुरुवात कोणी केली आणि त्यावेळी परिस्थिती कशी होती. आता या गाड्या आल्या, आता टू व्हीलरला फोर व्हीलर, त्यावेळी बैलगाडीतून सगळ्या अशा गोष्टी होत्या आणि आनंद होता त्या गोष्टीत. आता मोबाईल आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रास झाल्यात. कारण ही आपली जुनी माणसं आहेत, त्या आपल्या जुन्या आठवणी सासनकाठीच्या सांगतील. तुम्हाला सासनकाठीचं काय सांगायचं तुम्हाला जुनी आठवण? बोला साधारणतः म्हणजे सुरुवातीलाच छत्रपती शाहू महाराज यांच्या परिसरामध्ये किंवा त्यांच्या भागामध्ये जी भोगावती नदी आहे, त्या भोगावती नदीच्या काठावर वसलेलं आमचं हसूर तुम्हाला गाव. आणि या आमच्या हसूर गावाची ग्रामदैवत अंबाबाई. आणि हा रंगपंचमीच्या वेळी अंबाबाई मांड उत्सव साजरा होणारा हा उत्सव. आणि या उत्सवाच्या माध्यमातून ही निघणारी मानाची सासनकाठी. साधारणतः हा रंगपंचमी आणि मानाची सासनकाठी किंवा यात्रा उत्सव हा काळ आहे, हा साधारणतः 1970 पासून चालू झाला. आणि 70 ते 80च्या आसपास ही वयोवृद्ध माणसं, वयस्कर, त्या पूर्वीची लोक जी होती त्यांनी सासनकाठी चालू केलेली होती. पण त्यानंतर हा मान हा तरुण मुलांच्याकडं, मग त्यामध्ये पांडुरंग कुमार असतील, सदाशिव कामकर असतील, मधुकर कामकर असतील, महादेव विष्णू पाटील आमचे असतील, नामदेव बर्गे असतील, हे शाहू तालीम मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सासनकाठी चालू केली. आणि त्या काळापासून आज तागापर्यंत साधारणतः मागच्या 5 वर्षापर्यंत एक शाहू तालीम मंडळ ह्या पद्धतीनं हे सासनकाठी चालवत होतं. पण आज परिस्थिती अशी राहिली नाही.
की या 4-5 वर्षामध्ये एवढा बदल झाला, लोकांच्या मध्ये एवढा आनंद म्हणजे निर्माण झालाय की पूर्ण हसूर गावातील अगदी लहान मोठी तरुण युवक सगळे या सासनकाठीच्या उत्सवामध्ये साधारणतः 2 महिने ही सासनकाठी अगदी 40-50 किलोमीटर अंतरावरून आणणं, तिची आता आपण सजावट बघणार, ही सजावट करणं किंवा हे आनंद उत्सवात साजरा करणं, ही सगळी हसूर गावातली तरुण पिढी अगदी उत्साहानं साजरी करते. आणि कालचा आणि आजचा दिवस हा अगदी हसूर गावामध्ये अगदी आनंद उत्सव आणि पूर्ण युवक तरुण सर्व लहान मुलं वयोवृद्ध सगळे अगदी आनंदमय वातावरणामध्ये यामध्ये राहतात. 1972च्या 70च्या कालावधीमध्ये काही लोकांनी एक ग्रामदैवत अंबाबाईला काहीतरी साकडं घालावं, तिची पूजा अर्चा व्हावी आणि तिच्या माध्यमातून, तिच्या आशीर्वादाच्या माध्यमातून गावातील मग ती पीक असू दे, शेती असू दे, गुरं जनावर असू देत, मुलंबळ असू देत, सर्वांना आशीर्वाद मिळावा, सर्व सुरळीत चालावं, गावाचा विकास व्हावा, ह्या पद्धतीने यात्रा चालू करावी या माध्यमातून 1970-72 पासून ही चालू झाली आणि त्याची अगदी मोठ्या भव्य स्वरूपात आज बघायला गेलं तर आपल्याला. आणि महत्वाचं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असला तर शाहू तालीम हे अग्रेसर असतंच आणि त्याच्याच बरोबर ही सगळी आपल्या हसूरमधली लोक म्हणजे त्यांच्या मत्तीला पण आहेत. लक्षात ठेवूया, इतका आनंद वाटतोय आपल्या गावातले सगळे ही तरुण वर्ग इथे एकत्र येतोय आणि सासनकाठी आता राज पण पावत आले. म्हणजे पहिल्याच जी पूर्वी जे होतं ते आता राहिलं नाही, परंतु ही आता ही लोक एवढी गर्दी बघितली तर आनंद वाटतो. आणि मला एक सांगायचं तुम्हाला, रंगपंचमी वय वर्ष 10 वर्ष असताना रंगपंचमी ह्या काळात कशी होती तुमच्या काळात? आमच्या वर्ष 10 वर्ष होय, अगदी म्हणजे लहान मुलं फक्त खेळायची, दुपारनंतर अगदी वयोवृद्ध माणसं सुद्धा अगदी आता म्हणजे अगदी काचेची बाटल्या, त्यावेळी प्लास्टिकचं एवढं पण काय प्रश्न नव्हतं, पण त्यामध्ये कलर घ्यायचा. पण तो कलर असा असायचा की 8-10 दिवस एकदा मारला अंगावर किंवा चेहऱ्याला लावला तर जात नव्हता. आता कसं आहे, सगळी भुकटी पावडर. आता मला एक असा काय मिळालं तर त्यावेळी कलर असताना की ज्या सालाचा कुठला तरी कलर असायचा तो शर्टला मारला तर जात नव्हता. मग ते सांगितलं की मी 8-10 दिवस चेहऱ्याला जर लागला कलर, लोकांनी जर त्या वयस्क लोकांनी जर केलेला असला तर तो 8-10 दिवस रंगपंचमी हसुरातली कशी होती हे 10 दिवसानंतर सुद्धा कळत होतं. फक्त आपण कलर मारताना चांगलं कलर मारावं किंवा ऑइल पेंट तीन मारू नये, जेणेकरून कधी या शरीराला आपल्या चेहऱ्याला काय त्रास होणार नाही. मामा, तुम्हाला अंबाबाई माणबद्दल काय सांगायचं आहे? म्हणजे सण कसा साजरा पहिला व्हायचा? हसूर गावाला पुरातन काळाचा इतिहास आहे. आपली शाहू तालीम आहे ना, ती तालीम करताना, खुदाई करताना त्यामध्ये पिंड आणि नंदी सापडलेला आहे आणि तो आपल्या तालमीच्या वरती कट्ट्यावर ठेवलेला आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वीच्या आधी त्याच्या अगोदरपासूनचा आपला इतिहास आपल्या गावाचा आहे. आणि रंगपंचमी आमच्या गावची म्हणजे एक मोठा उत्सव असतो आणि सगळ्यांनी खेळीमेळीत उत्सव पार पडावा. कोणी काळा कलर वापरू नये आणि रंगीत कलर वापरून आपला ऊन आहे जास्त भावा बहिणीसारखं सगळ्यांनी राहून आपला गावाचा उत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा. नमस्कार. नमस्कार. इथे ही फुले जी तुम्ही सजावट केल्या लय भारी वाटाले. इकडला हार तरी बघितल्या इतका आनंद वाटायला की नाही आपलं, म्हणजे हे असं बघायच कुठं मला मिळालं नाही. ही फुलं किती वापरली तुम्ही? किती किलो तरी वापरली? 50 ते 60 किलोच्या आसपास फुलं आहेत. आणि हा वसा हा शाहू तालमीचा वसा आहे. शाहू तालमीत आम्ही लहानपणी असल्यापासून शाहू तालमीत आहे आणि शाहू तालमीचा आजही वसा आम्ही तो पूर्ण करत आहोत. आता तुम्ही कुणीकडे आहेसा? आता आम्ही सध्या मुंबई पोलीस दलात आहे. त्या शाहू तालमीच्या माध्यमातून जवळजवळ 50 पोरं की ही पोलीसमध्ये असतील, आर्मीमध्ये असतील किंवा इतर काही कार्यालयामध्ये सरकारी नोकरी म्हणून सध्या काम करत आहे. आणि आमची ही कुंभार गल्ली जी आहे त्या कुंभार गल्लीमध्ये कमीत कमी एक 50 लोक, त्याच्यापेक्षाही जास्त सगळे सरकारी मुलं, तसेच मुली सुद्धा अग्रेसर आहेत. सध्या आपल्या गावातले मुलं आहेत आणि मुली आहेत. आपल्या हसूर श्री अंबाबाई माणचा आशीर्वाद आहे की आपल्या हसूरमधली जी मुलं आहेत ती मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत. आणि आम्हाला हसूरमध्ये राहून सुद्धा इतका आनंद वाटतोय की ही बाहेर मुलं आपल्या चांगल्या सेटलमध्ये झाल्यात आणि यातच आमच्या अंबाबाईचा आशीर्वाद यातच मला मिळाला म्हणायचा. खरंच आहे, ही गोष्ट खरीच आहे की अंबाबाईचा खरंच आशीर्वाद आहे. आणि ह्या हसूर गावाच्या तर पाठीमागं सदैव अंबाबाई असेच राहू हीच माझी चरणी आहे, त्यांची इच्छा आहे. एवढंच माझं बोलणं आहे. बस. तुम्हाला रंगपंचमी बद्दल काय सांगायचं आहे? मला हसूरात रंगपंचमी कशी असते आणि पहिल्यापासून कशी होती आणि आता कशी असत्या? मला अगदी आवर्जून सांगावं लागेल की हा गावची जी परंपरा आहे ती अगदी आम्ही आनंदाने, उत्साहाने आणि सगळ्यांच्या सहभागाने अगदी आनंदमय वातावरणात पार पडतो. आणि असाच हा उत्सव अगदी परंपरेने पुढे चालत राहावा अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. आणि
आपला हा उत्सव पिढ्यानपिढे पुढे चालत राहावा अशी आई अंबाबाई शरणी प्रार्थना करतो. तर अंबाबाईच्या नावानं रोहित काय सांगायचं आहे? अंबाबाई मांड उत्सव आपल्या इथे कसा साजरा होतो आणि कसं वाटतं तुम्हाला इथे? गेली 60 ते 70 वर्षे अंबाबाई मान उत्सव हा सालाबाद प्रमाणे चालू होतो. मला आवर्जून सांगायचं आहे, कोरोनाच्या काळात सुद्धा मध्ये सुद्धा लोकांच्या सहकार्याने आपण अंबाबाई उत्सव मान साजरा केला. गेली 60-70 वर्ष शाहू तालमीच्या माध्यमातून सासनकाठी निघते. सासनकाठीच्या माध्यमातून मला वाटतं पूर्वी बैलगाडीतून कलर वाटप होत होता. आता त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये कलर वाटप केला जातो. तो कलर प्रत्येक घरातील लोक आपल्या देवामध्ये तो वाहतात देवाला, अशी परंपरा चालत आलेली आहे. आणि अंबाबाईचा ची कृपा आमच्या गावावर आहे, त्यामुळे आमच्या गावात कोणतीही रोगराई कोणतेही संकट नाही, असाच आशीर्वाद आमच्या अंबाबाईचा आमच्यावर राहू दे अशीच आमची प्रार्थना. नमस्कार, तुम्हाला काय सांगायचं? अंबाबाई मांड आपल्या हसूरमध्ये कसं अंबाबाई मान उत्सव हसून तुम्हाला 2026 गावातील पारंपरिक वाद्याने सर्व कार्यक्रम पार पडतात. आता तरुणांनी सगळे डॉल्बीचं गंधाट केलेलं आहे, त्यामुळे अंबाबाईचा उत्सव अगदी थाटामोठाच चालू आहे. तरुणाईची जे डॉल्बीकडे कल आहे त्याला आपण काय बोलू शकत नाही, कारण त्यांच्यात जे आनंद आहे तो आपण आनंद मानणारी माणसं आपण आहे म्हणायचं. आपण त्यामध्येच आनंद मानतो. वातावरणानुसार जे बदल होतील ते बदल त्याला पर्याय नाही. जे बदल होते ते आपण सहनच केला पाहिजे आणि स्वीकार केला पाहिजे. स्वीकारच केला पाहिजे. चला या तुम्ही इकडे. आणि अंबाबाई माड उत्सव आणि हा तमाशा सोंगबिंग आपल्या इथं म्हणजे या तमाशात नव्हता ते कसं कसं होतं, काय काय सांगायचं? आम्हाला कळायच्या आधीपासून आहे चालू. बर. म्हणजे फार पूर्वीपासून आहे. पहिला 10 का 11 दिवस होता, परत 9 दिवसावाला, परत 7 दिवसावाला, 5 दिवसावाला, बरोबर. परत आता 3 दिवस आणि आता मग तुम्ही लहान असताना त्यावेळी तमाशा ते नव्हतंच काय? होतं गे मग त्यावेळी कसं वातावरण म्हणजे कसं असायचं? आता लाईट नाही, त्यावेळी लाईट होती काय? लाईट होती की तेवढीच मोजकी आपलं बल्ला का आकाश कंदीला असायचं? बत्ती बत्ती नव्हता. आम्हाला कळतेच लाईट होती. आणि मग तुम्ही कार्यक्रम तमाशाचा किती वाजेपर्यंत बघत बसायचं? काय बंद होई पाहता रात्रभर. मग सुट्टीच नाही की मला. आणि रंगपंचमी आताची मुलं खेळतात, तुम्ही ते लहानपणी असताना मग 10 वर्षाचं 15 वर्षाचं कसं खेळतात? महानाडी लोक गाडी घेऊन यायची, काय थोडी महानाड्यांचा मान पहिला, आणि मग दुपारपासून रंगपंचमी अगदी जोरात ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. मग मस्तच घे काय आणि ती तमाशा कोणाचा असायचा म्हणाला? डोंगरकर बरं, किती वर्ष तमाशा इथं असायचा त्यांचा? त्याचा आम्हाला कळायच्या आधीपासून यशमा डोंगरकर चालते अंबाबाईच्या नावाने चला इकडे. आपण इथं अंबाबाई माड उत्सव मध्ये आहे आणि सासनकाठी आपल्या म्हणजे सजवून झालेले आहे. आणि सासनकाठी म्हणजे ही सासनकाठी कुठून आणली जाते हे आपल्याला एक लागते. बाबा आपण कुठूनही काठी आणतो आणि ह्यासाठी आमची ह्या लोकांनी काठी आणली. आणि महत्वाचं म्हणजे हे जे कापड आहे ते कासारवाड्यातून आलेलं आहे आणि जिथे बाळूमामा ज्या घरात गेलेले आहेत तिनेही कापड दिलेलं आहे. त्यामुळं आनंद वाटतो या आपल्या सासनकाठीचा. आणि आपण आता सासनकाठी कुठून आणली हे जरासं विचारूया. नमस्कार. आम्ही सालाबाद प्रमाणे सासनकाठी आणायला देवीचा अंगारा फुले वगैरे घेऊन कोगनोळी या गावी गेलो. कोगनोळीहून आम्ही सासनकाठी गेल्या वर्षी कुठली गेल्या वर्षी अकोलवरून घेऊन आलो, माझ्या गावाच्या मध्ये. आणि आता आम्ही कोगनोळीवरनं घेऊन आलो. साधारणतः किती दिवस कालावधी? एक 20 ते 25 दिवस आधी आम्ही. मग तुम्ही कुठे बाहेर बघून आलता का त्याच्या लांबाने? 2-3 ठिकाणी आम्ही तिकडून बघून आलेलो. बऱ्या काठीचं तरी साधारण काठीचं ह्या वजन सासनकाठीचं वजन किती असेल अंदाजे वाटते तुम्हाला? फुलं वगैरे सोडून एक 60-70 किलो आणि लांबी? लांबी आता 45 फूट आहे. हा बर. थोडी आम्ही कमी मग तुम्ही आणताना तेवढी आणलेली काय लांब लचक होती काय? 55 ते 60 फूट गाठी आणली होती आम्ही. नाही, खरोखर आमच्या हसूर गावातर्फे यांचं कौतुकच करायला पाहिजे, कारण सासनकाठी सगळ्यात आपल्या सणाचं महत्व आहे. आणि अंबाबाईच्या नावानं सांग बरं.